अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होताच राजकीय पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे। काँग्रेसनं स्वीकृत नगरसेवकांची नावं जाहीर केल्यानंतर अकोला काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते कपिल रावदेव यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह त्यांच्या जवळील सर्व पदांचा राजीनामा दिलाय। कपिल रामदेव हे अकोला काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्ष पदावर होते। त्यांना स्वीकृत नगरसेवकासाठी आधी नाव असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र ऐन वेळेवर दुसऱ्या उमेदवाराचं नाव दिल्यानं रामदेव नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला कायमचा रामराम ठोकला। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून कपिल रावदेव हे काँग्रेस पक्षाशी जुळलेले आहे। जवळपास अर्ध आयुष्य त्यांनी पक्षासाठी खर्ची घातलं आणि त्यांना स्वीकृत सदस्य म्हणूनही जागा मिळाली नाही, याची खंत रावदेव यांनी बोलून दाखवली। काँग्रेसला आता परत जाणार नाही, राजकीय पिंड असल्यानं ज्या पक्षात मानसन्मान मिळेल त्या पक्षात जाईल असा निर्णय आता रावदेव यांनी घेतला। त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा अकोल्यातल्या राजकीय गोटात सुरू झाली आहे। असं आहे की स्वीकृत सदस्यासाठी माझं नाव 1 नंबरवर आहे असं मला सांगण्यात आलं होतं, पण ऐन वेळेवर नाव दुसरं आलं आणि इतक्या वर्षापासून जी पक्षाची मी सेवा करत होतो त्यामुळे थोडासा मला सेटबॅक बसला, त्यामुळे मी राजीनामा दिला। आणि माझी नाराजी कोणाचबद्दल नाही आहे, कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल माझी नाराजी नाही आहे। माझी नाराजी माझ्या स्वतःबद्दल आहे की वयाचे जवळपास अर्ध वय, म्हणजे मी आज 48 वर्षाचा आहे, जवळपास 25 वर्ष मी वाया गमावले। बस याबद्दल माझी स्वतःबद्दल नाराजी आहे, बाकी पक्षाबद्दल किंवा कोणत्याही नेत्याबद्दल माझी नाराजी नाही आहे। पुढची भूमिका तर ही आहे की आता काँग्रेस तर कायमचीच सोडली, म्हणजे आता मला म्हणजे कन्व्हिन्स करायचा बरेच लोक प्रयत्न करून राहिले, अनेक लोकांचे फोन येऊन राहिले, पण ती म्हणजे भूमिका आता स्पष्ट आहे की काँग्रेस पक्षामध्ये आता पुन्हा काहीही झालं तर जायचं नाही आहे। आणि इतर पक्ष आहेत, म्हणजे राजकीय पिंड आहे आपला जो सेन्स आहे, राजकीय सेन्स आणि जे काही ॲबिलिटी आहे त्यानुसार आमची अशी इच्छा आहे की आता दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये जिथे मान सन्मान मिळेल तिथे आम्ही प्रवेश करू।